मित्रांनो, मी अनेक व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की आपल्या देशाला बाहेरून जेवढा धोका नाही आहे तेवढा आतून धोका आहे. आपल्या देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न परदेशी शक्ती करतायत आणि यामध्ये सर्वात जर अग्रगणी कोण असेल ते म्हणजे अमेरिकेची गुप्तहेर संघटना CIA. आणि अशा अनेक घटना घडल्यात गेल्या काही वर्षामध्ये. या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला आहे. आता मित्रांनो, काल परवा आपल्याकडं 7 परदेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये 6 युक्रेनी नागरिक होते आणि एक अमेरिकन नागरिक होता, मॅथ्यू ॲरॉन वेंडेक नावाचा. हा जो मॅथ्यू ॲरॉन वेंडेक आणि याच्याबरोबर जे हे 6 युक्रेनी नागरिक होते, हे टुरिस्ट विजा घेऊन भारतात आले होते. त्यानंतर ते दिल्लीला गेले, दिल्लीवरून ते गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवरून ते मिझोरामला गेले आणि मिझोराममधून त्यांनी भारत आणि म्यानमारची सीमा ओलांडून म्यानमारमध्ये प्रवेश केला आणि म्यानमारमध्ये असलेले जे तिथले ॲथेनिक ग्रुप आहेत, तिथले जे रॅडिकल ग्रुप आहेत, त्यांना ड्रोन अटॅकच्या संदर्भामध्ये ह्या मॅथ्यू ॲरॉनने ट्रेनिंग दिलं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा की तुम्ही जर ईशान्य भारतामध्ये जाताय, म्हणजे तो परदेशी नागरिक राहू किंवा भारतातला नागरिक राहू, ईशान्य भारताला स्पेशल स्टेटस आहे. ईशान्येकडे जे आपले 7 सिस्टर आहेत, जे आपले 8 राज्य आहेत, त्यांना एक स्पेशल स्टेटस आहे. तिकडं जाताना तुमच्याकडे RAP किंवा PAA एक लायसन असतं, ते लायसन तुमच्याकडे लागतं. ह्या सर्व 7 लोकांकडे हे लायसनसुद्धा नव्हतं. आणि हे म्यानमारमध्ये गेले अनलिगली सीमा ओलांडून. आणि तुम्हाला वाटत असेल की जम्मू काश्मीरची जी आपली जी बॉर्डर आहे, जिला आपण LOC म्हणतो, LOC एवढी सेन्सिटिव्ह बॉर्डर ही म्यानमारमध्ये आहे. कारण जी मिझोराम आणि म्यानमारची जी 500 किलोमीटरची सीमा आहे, मणिपूर आणि म्यानमारची सीमा आहे, त्रिपुरा बांगलादेशची सीमा आहे, त्यानंतर त्रिपुरा म्यानमारची सीमा आहे ना, हे अत्यंत सेन्सिटिव्ह. या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं आर्मचं स्मगलिंग होतं, मोठ्या प्रमाणात आपल्याकडं अफीमचं, याला गोल्डन ट्रायंगल म्हणतात. हा गोल्डन ट्रायंगल थेट थायलंडपर्यंत जातो. जगातला सगळ्यात जास्त अंमली पदार्थाची तस्करी या मार्गाने होते, या गोल्डन ट्रायंगलच्या मार्गाने. अत्यंत सेन्सिटिव्ह भाग. आणि या सेन्सिटिव्ह भागामध्ये 7 परदेशी नागरिक म्यानमारमध्ये जातात. त्यानंतर परतत असताना त्यांना मॅथ्यू वेंडॅकला कलकत्त्यामधून आणि बाकीचे जे 6 लोक होते, काहींना दिल्लीमधून आणि बाकीचे जे होते उरलेले 3 जण, त्यांना दुसऱ्या एका एअरपोर्टवरून आपल्या एजन्स्या NIA अटक करते. मित्रांनो, हा जो मॅथ्यू ॲरॉन वेंडॅक आहे, हा काही साधासुद्धा माणूस नाही आहे. हा आहे मिशनरी म्हणजे भाडे का फौजी. यांनी याआधीसुद्धा लिबिया, इराक, सिरिया, युक्रेनमध्ये जाऊन अशाच पद्धतीची ट्रेनिंग तिथल्या स्थानिक रॅडिकल ग्रुपला दिले. तिथं या रॅडिकल एलिमेंटला या लोकांनी मदत केलेली आहे. आता हा राहिला मॅथ्यू ॲरॉनचा विषय. याआधीसुद्धा तुम्हाला माहीत असेल की ईशान्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर या भागामध्ये करतायत. त्यानंतर अमेरिकेचा जो साऊथ एशिया जो आहे, याचा जो त्यांचं सगळं जिओ पॉलिटिक्स बघणारा जो आहे, तो म्हणजे डोनाल्ड लुई. हा ईशान्य भारतात जातो आहे, हा दक्षिण भारतात जातो आहे. कशा पद्धतीने CIAने आपल्याकडं या सर्व गोष्टीची पेरणी केलेली आहे का नाही. अत्यंत भयंकर आहे हे. आणि अमेरिका जास्तच इंटरेस्ट जे आहे आपल्या देशामध्ये दाखवत आहे. आणि अमेरिकेचं जर तुम्ही बघितलं इतिहास, की यांचं कुत्र्यासारखी गंमत आहे. यांच्यावर अजिबात कुणीही विश्वास म्हणजे ठेवण्याच्या लायकीचे लोक नाही आहेत. हे ज्याच्याबरोबर राहतात त्याचाच कार्यक्रम करतात. यांनी रशियामध्ये सुद्धा तेच केलं होतं. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की 90च्या दशकामध्ये जो USSR होता, ज्याला स्वॅत रशिया किंवा स्वॅत युनियन आपण म्हणायचो, अत्यंत बलाढ्य आणि बलशाली देशाचं अमेरिकेने अशाच पद्धतीच्या भानगडी करून कशा पद्धतीने 15 देशामध्ये तुकडे केले होते. कारण ते रशियाला बाहेरून हरवू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी रशियामध्ये त्यांच्या एजन्स्यांनी अशा पद्धतीने, म्हणजे ते चेचेनिया असेल, सर्बिया असेल किंवा तुमचं उझबेकिस्तान असेल, यासारख्या देशांमध्ये आर्मेनिया असेल, की स्थानिक जे रॅडिकल ग्रुप होते त्यांना ताकद ह्या लोकांनी दिली होती. त्यामुळं हा जो मॅथ्यू ॲरॉन वेंडॅक आणि या 7 युक्रेनी नागरिकांना जे पकडलेले आहे आपल्या एजन्सीनी, त्यानंतर आणखी घोडामोडी, आणखी खुलासे यामध्ये होतीलच. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या ही, की हे परदेशी नागरिक, आपल्याला काय वाटतं की आपला शत्रू फक्त पाकिस्तान किंवा चायना आहे. पाकिस्तान आणि चायना तर शत्रू आहे,
पण ह्याहीपेक्षा भयंकर आहे ते म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. काही लोक आपल्याला मित्र म्हणतात, आहे का नाही. काही लोक म्हणतात की अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली आपण चालवतो. ते सगळे मी ते हा कोणाचाच मित्र नाही आहे.